मित्रमंडळी नमस्कार. या ठिकाणी आपण ग्रॅनाइट घेतलेलं आहे. रामकृष्ण ट्रेडर्स मंगळवेढा या ठिकाणाहून ग्रॅनाइट घेतलेलं आहे आणि आपण हे गाडीमध्ये भरतोय. अतिशय जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम आहे. अतिशय काळजीपूर्वक हे काम करावं लागतंय. हे जे आहे ते अनुभवी माणसंच हे काम करू शकतात. तर हे ग्रॅनाइट आपण फार्म हाऊसच्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत आणि याचा वापर दरवाजे, खिडक्या आणि पायरी यासाठी होणार आहे. आणि हे जे आहे किती व्यवस्थित उचलावं लागतो आहे आणि भरावा लागतो आहे. तर हे जे काम आहे ते अतिशय जबाबदारीनं काळजीपूर्वक करावं लागतं आहे. आणि हे जे आहे ते सगळं आपल्याला स्क्वेअर फुटामध्ये उपलब्ध होत असतं. तर या ठिकाणी आमचे जे काम करणारे मिस्त्री आहेत रवी गौतम, ते या ठिकाणी चेक करून घेत आहेत आणि बाकीची मंडळी काळजीपूर्वक हे भरत आहेत. तर अशा पद्धतीनं आपले हे जे ग्रॅनाइट भरण्याचं काम चालू आहे आणि कडापा आपण पुढच्या बाजूला जाऊन भरणार आहोत. तर हे अतिशय जबाबदारीचं महत्त्वाचं काम आहे. तर ही मंडळी करतायत. याचं वजनही फार आहे आणि फार रिस्की आहे. आणि त्याचबरोबर जे आपण घेतलेलं आहे ते शिंक या ठिकाणी आहे. आणि हे कोणत्या कंपनीचं घेतलेलं आहे तर आपण नेरालीचं घेतलेलं आहे. नेरालीचं शिंक घेतलेलं आहे. आणि हे फार वजनाचं किंवा ओझ्याचं काम जे आहे हे चालू आहे. तर एवढं जबाबदारीचं काम ही मंडळी करत आहेत. 4 पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागत आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यांचं हे फार कष्टाचं किंवा महत्त्वाचं योगदान आहे. यासाठी म्हणजे अशा व्यवसायात किती मोठी जबाबदारी, रिस्क असते. इथं विदाऊट मशीन, फक्त माणसांच्या हातूनच हे काम चालू आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मशीननं कामं होत असतील, परंतु या ठिकाणी आपल्याला सगळे हे जे काम आहे ते मॅन्युअली किंवा आपल्या स्वतःच्या जबाबदारीवरती आणि रिस्कवरती करावं लागतं. तर हे काम या ठिकाणी चालू आहे. तर या सगळ्या काम करणाऱ्या मंडळींचं खऱ्या अर्थानं कौतुकच करावं लागेल. असं हे फार जबाबदारीचं काम हे मंडळी करत आहेत. मित्रमंडळी गाडीत 8 पीस भरलेले आणि अजून 2 पीस भरायचे आहेत. तर हे फार खऱ्या अर्थानं फार जबाबदारीचं मोठं किंवा अवघड काम आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्याची उंची फार आहे. तर अतिशय काळजीपूर्वक हे भरावं लागतं आहे. वरच्या बाजूला चटलेलं आहे तर हे पाठीमागं ओढावं लागणार आहे. आणि त्यांनी पाठीमागं कशा पद्धतीने ओढून घेतलेलं आहे आणि गाडीमध्ये भरायचं काम चालू आहे. म्हणजे आपल्याला वाटतं तेवढं हे काम सोपं नाही. आणि आता उतरतानाही ही अशीच परत ह्या 4-5 जणांना मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट किंवा जे कष्ट केल्याशिवाय काही फळ मिळत नाही हे इथं उघड आहे. या ठिकाणी हा शेवटचा पीस भरायचं काम चालू आहे. आणि या पीसची उंची जी आहे ती कमीत कमी 11 फूट तरी असावी. तर हे एवढं उंच जे ग्रॅनाइट आहे ते भरायचं आहे आणि परत इथून ते आपल्या फार्म हाऊसच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी उतरून ठेवायचं. आणि परत उतरल्यानंतर तिथून पुढची ही याच्यावरती प्रक्रिया, कटिंगची कामं करून प्रत्येक ठिकाणी ते फिटिंग केलं जाईल. तर अशा पद्धतीने हे काम वरचेवर आपलं प्रोग्रेस चालू राहील, तो दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. समोरच्या बाजूला आहेत सुहास कोंडभैरी आणि गाडी भरून झालेली आहे. आणि ते रामकृष्ण ट्रेडर्स यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम बघतायत. तर गाडी भरून आता आपण कडापा भरण्यासाठी पुढच्या त्यांच्या ठिकाणी जाणार आहोत. ठिकाणी आपण कडापाचे पीस भरतोय. जरा तुमचं नाव सांगा. महादेव मोरे. तुम्ही आणि तुमचं? सीताराम मोरे. आणि गाव? एक घरनिकीचे आहेत. तुम्ही घरनिकीचे? हे अकोले. तर ही मंडळी इथं नेहमी गाडग्यांच्याकडे काम करत असताना आणि आपण कडापा भरायचं काम करतोय. आपण या ठिकाणी कडापा भरतोय. आणि हा किती साईजचा आहे? 2.5 बाय 3चे आहेत का काय? 2.5 बाय 3चे आपण 3 पीस भरलेले आहेत. आणि पप्पू, तुमचं नाव काय?
पप्पू डांगे आणि गाव पाटकर. पाटकर. ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि तुमचं पण नाव सांगा जरा माहितीसाठी आम्हाला. आणि गाड्या किती आहेत तुमच्याकडे? 2 आहेत. सुनील कांबळे डोंगरगाव. आणि तुमच्याकडे 2 गाड्या आहेत, कुठल्या? अशोक लेलंडच्या. तर या तुमच्या भाड्यानं जात आहेत. तर तुमचा संपर्क नंबर सांगा. 97 हां 200 1378. 97 200 1378. च्या बाजूला आहेत काका, ह्यांना सगळे काका म्हणतात. तर तुमचं नाव सांगा. वसंत गणपत घाडगे. वसंत गणपत घाडगे. आणि तुमच्याकडे हा विभाग आहे, कोणता विभाग? गोडाऊन. गोडाऊन. आणि हे इकडचं कडापाचं आणि बाकीचं इथलं गोडाऊन. तर हे सगळे तुम्ही ह्याचे इन्चार्ज आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला बोलून मलाही आनंद झाला, तुम्हालाही झालाच असेल. धन्यवाद. समोरच्या बाजूला जी कांबळेंची गाडी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि हे गाडग्यांच्याकडचे भाडे करता आणि इतर बाहेरची पण भाडे करतात ना तुम्ही? बाहेरची पण दोन्ही गाड्या, म्हणजे इथले ह्यांचेही भाडे करता आणि बाहेरची पण भाडे करता. आणि स्पेशली भरायचं उतरायचं पण काम करताय तुम्ही, बरोबर आहे का? ठीक. शेवटचं कडप आता भरत आलेलो आहोत आणि अगदी शेवटचे 3 पीस राहिलेले आहेत, तर ते पुढच्या बाजूला भरले जातील. तर अशा पद्धतीनं आपण आज ग्रॅनाईट आणि कडापा घेतलेले आहेत. आणि पुढच्या खेपेत आपण पूर्ण टाईल्स, फ्लोरिंग टाईल्स आणि साईड टाईल्स घेणार आहोत किंवा इतर साहित्य घेणार आहोत. या ठिकाणी शेवटचे आपण कडापाचे 3 पीस भरणार आहोत. त्यापैकी हा दुसरा पीस चाललेला आहे आणि अजून 1 पीस राहिलेला आहे, तोही आता भरला जाईल. तर अशा पद्धतीनं आपलं कडापा आणि ग्रॅनाईटचं काम जे आहे ते खरेदीचं पूर्ण झालेलं आहे. आणि हे आता आपल्या फार्म हाऊसच्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सगळा माल उतरून घेणार आहे. पाऊस जर असेल तर वाहतुकीसाठी थोडीशी अडचण येते, पाऊस नसेल तर अडचण येत नाही. मित्रमंडळी, या ठिकाणी कडापा उतरायचं काम चालू आहे आणि हे कडापा उतरत आलेले आहेत. थोडेसे राहिलेले कडापाचे पीस आहेत, तर ते खाली उतरून लावून घेत आहेत एका बाजूला. आणि या बाजूला परत ग्रॅनाईट लावून घेतलं जाईल. तर अगोदर कडापा उतरत आहेत आणि नंतर ग्रॅनाईट पाठीमागच्या बाजूला उतरावं लागेल. मंडळी, या ठिकाणी पूर्ण कडापा उतरून झालेला आहे आणि उतरत असताना थोडासा एकाचा तुकडा निघालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा कडापा उतरलेला आहे. या ठिकाणी ग्रॅनाईट उतरायचं काम चालू आहे आणि उतरून भिंतीला उभा करून लावत आहेत. तर अशा पद्धतीने हे ग्रॅनाईट जे आहे ते उतरण्याचं काम चालू आहे. आणि हे जे 2 पीस आहेत ते उतरून झालेले आहेत. आता अखंड ग्रॅनाईट जे आहे तर ते जवळजवळ 12 फुटाचे पीस आहेत आणि एका पीसचं वजन जे आहे ते 200 किलोपर्यंत आहे. तर हा एक पीस आहे तो 12 फूट लांबीचा आहे आणि वजन आहे 200 किलो. तर एका पीसचं किंवा तुकड्याचं वजन जे आहे ते 200 किलोपर्यंत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हा पूर्ण पीस जो आहे तो अखंड उभा करून परत फिरवून तो आडवा करावा लागतोय किंवा तिरका करावा लागतोय. तर अशा पद्धतीने हे जे पीस आहेत हे नंतर कट केले जातील आणि कट करून या ठिकाणी हा पीस लावायचं काम चालू आहे. तर हा पीस किती मोठा आहे आणि उतरताना किती श्रम करावे लागतात किंवा किती होतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हा प्रत्येक पीस उचलताना अगदी पद्धतशीरपणे उचलूनच असं खाली व्यवस्थित ठेवावा लागतोय. हे जरी आपल्याला आदळल्यासारखं वाटत असेल तरी ही व्यवस्थितच लावून घ्यावं लागतंय. म्हणजे किती काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीचं काम हे करावं लागतंय. आणि हे सगळं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात जे माणसाच्या कष्टाचं काम आहे किंवा श्रमाचं काम आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. हाही मोठा पीस आहे आणि हा फिरवून परत आपल्याला हा खाली अगदी आता हे 3 आहेत आणि 3 मिळून हा पीस खाली ठेवलेला आहे. आणि गाडी अनलोड करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी 4 जण आहेत. असे सगळे मिळून हे काम करत आहेत. आमचा समीर रोंगीकर हा इलेक्ट्रिशियन आहे. तर त्याचं आतल्या बाजूला फिटिंगचं जे आहे तर ते काम चालू आहे. त्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवणार आहे. पण त्याच दरम्यान हे जे आहे तर हे
ग्रॅनाईट जे उतरायचं काम चालू आहे तर त्याचा व्हिडिओ आपण करत आहोत आणि शेवटचे 3 पीस राहिलेले आहेत की जे आता उतरून जातील. आणि हे आदळण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. त्यामुळं हा दगडाचा पीस आहे, पातळ पट्टी आहे, पण ती व्यवस्थित उतरणं किंवा व्यवस्थित भरणं याच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे हे अनुभवी माणसं करतायत. आणि जर थोडंसं चुकलं तर हे पूर्णपणे फुटू शकतंय. या ठिकाणी समीरची सुद्धा मदत घ्यावी लागलेली आहे, कारण एका पीसला हात लावलेला आहे. म्हणजे हा उतरत असताना तो दुसरा पीस एकटा राहिलेला आहे आणि तो हलू नये किंवा इकडं तिकडं पडू नये म्हणून त्याची काळजी घेतली जाते. तर अशा पद्धतीनं शेवटचे हे 2 पीस आहेत ते उतरायचं काम चालू आहे. आणि आपण हा व्हिडिओ यांचा पूर्ण उतरून झाल्यानंतर थांबवणार आहोत. आणि वारं सुटलेलं आहे, वारं सुटल्यामुळे ही थोडीशी अडचण आहे. आणि हे सगळं ग्रॅनाईट आहे, नॅचरल स्टोन आहे, एका बाजूनं पॉलिश केलेलं आहे. आणि आपण खिडक्यासाठी, चौकटीसाठी किंवा पायऱ्यासाठी आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी किचनसाठी वापरणार आहोत तर त्यासाठी एकच कलर निवडलेला आहे. आणि हे जे ग्रॅनाईट आणि त्याचबरोबर कडा बांधलेला रामकृष्ण ट्रेडर्स मंगळवेढा घाडगे सरकार यांच्याकडून आपण हे सगळं मटेरियल घेतलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या घरच्या बंगल्याचं यांच्याकडूनच मटेरियल घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं रामकृष्ण ट्रेडर्स यांच्याकडून आपण सगळं मटेरियल घेतलेलं आहे. आणि उरलेल्या टाईल्स म्हणजे फ्लोरिंग टाईल्स वगैरे आपण त्यांच्याकडूनच घेणार आहोत. इवन किचन सिंक आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा सगळा पूर्ण जो ग्रॅनाईट आणि कडापाचा भाग उतरून झालेला आहे किंवा हे सगळं उतरून झालेलं आहे. आणि या ठिकाणी तो शेवटचा उभा केलेला पीस ते आडवा सपोर्टसाठी लावणार आहेत असं वाटतंय. आणि तशा पद्धतीनंच ते लावत आहेत. तर हा शेवटचा पीस सपोर्टसाठी लावणार आहेत. हा शेवटचा पीस लावलेला आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, आभार. तुम्ही मनापासून चांगलं काम केलं. अगदी कडापासुद्धा चांगल्या मला मिळालेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी कांबळे व त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांनी हे सगळं 100% मटेरियल आपलं अतिशय व्यवस्थितपणे अनलोड केलेलं आहे, उतरलेलं आहे. आणि त्यांची मागणी आहे की आपण अनलोडिंगचे पैसे द्यायचे आहेत. आणि त्यांनी जेवढे सांगितलेत किंवा मागितले तेवढेच पैसे देतो आहे. कारण हे पैसे देताना मला अजिबात दुःख होत नाही. एवढं कष्टाचं काम मी हे सगळं बघितलेलं आहे समोर आणि त्यांच्याकडे पैसे देतो आहे. तर हे पैसे कोण घेतं यापुढं? हां, तर हे पैसे जे आहेत त्यांनी 1000 रुपये मागितलेले मी अगदी मोकळ्या मनानं 1000 दिलेत. आणि तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद, आभार.